थोडंसं लांब, मग पाय पाय गेल्यानंतर, कारण की इतकं लेट होऊन जाईल. तर बघा ना किती गर्दी असते या नवीन नगर रोडला. हा त्यावेळेस किती खर्च आलता आईला जवळजवळ. त्यावेळेस त्याने धावपळ केली इकडे. हॅलो, शुभ सकाळ, कसे आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. तर सकाळचे वाजले आहे 8 आणि आज मी लवकर उठले कारण की ना माझं महाराष्ट्र बँकेत जे अकाउंट आहे ना ते मतलब लॉक झालं आहे. वरतूनच त्यांनी लॉक केलं आहे. पैसे जात पण नाही आहे आणि पैसे येत पण नाही आहे. आणि ATMमध्ये गेलं काढायला तर तिकडनं पण पैसे निघत नाही आहे. काय प्रॉब्लेम झाला आहे माहिती नाही आहे अचानकच. तर आता मला जायचं आहे बँकेत. आणि इकडे बघा लाडू झोपली आहे अजून पण. थांबा तुम्हाला दाखवते. हे बघा लाडू अजूनही झोपली आहे. बघा आम्ही इथे खाली झोपतो लाडू आणि मी. आणि विराज पण झोपायचं इकडे. असं आम्ही तिघं झोपायचं इथे. आणि माझ्या आई गेली आहे कामाला. तर आईला सकाळी एक काम भेटलं आहे स्वयंपाक करायचं. तर सकाळी आई गेली आहे कामाला आणि आता किचनचं काम आहे सगळं. आता मी आवरून घेते पटापट. आणि मग कारण की आई तिकडनं आली ना तर आईला त्रास होतं बरं तिकडं पण करायचं मग घरी येऊन पण करायचं. तर आता मी फटाफट काम करून घेते. आणि माझी वहिनी गेली आहे लग्नाला. तिच्या बहिणीच्या दिराचं लग्न आहे. तर ती तिकडे लग्नाला गेलेली आहे. तर मग चला आता फटाफट आपण काम आवरून घेऊया आणि बँकेत जाऊया. आणि आजचा दिवस मी माझा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि मला विराजबद्दल खूप जणांनी कमेंट केलेले आहेत. मेसेज नाही कमेंट आलेली आहे विराज कसा आहे. तर ॲक्च्युली विराजचा फोन नाही आला परत मला. आणि मीही त्याला फोन नाही केला. फोन फक्त संडेला अलाउड असतो. तर तो या संडेला गेलाच आहे ना. तर आता पुढच्या संडेला फोन येईन त्याचा मला. तर मी तुम्हाला सांगेल नक्की तो कसा आहे काय आहे. ठीक आहे. काल रात्री मी लाईव्ह ऑन केली होती माझी. तर लाईव्ह आपोआप कट झाली कारण की ना माझ्या ना इंटरनेटचा माझ्या इकडे ना खूप मोठा इश्यू आहे. जिओला माझ्या रेंजच भेटत नाही. इथे आमच्या घरामध्ये बाहेर भेटती रेंज. मला व्हिडिओ अपलोड करायचे असले तर मी बाहेर थांबते मग अपलोड करते व्हिडिओ. घरात रेंजच नाही भेटत. त्याच्यामुळे व्हिडिओ पण मी छोटा बनवते कारण की खूप मोठा व्हिडिओ जर असेल ना 15-20 मिनिटाचा तो अपलोडच होत नाही. फार प्रॉब्लेम होतो मला व्हिडिओ अपलोड करायला. इथे वायफाय नाही आहे. मोबाईलचे इंटरनेटनेच काम चालवते. तर आणि काल मी एक व्हिडिओ टाकला होता. मला त्या व्हिडिओच्या खाली एवढं कमेंट आलेलं आहे ना. मी सगळ्यांची प्रत्येकाची मी कमेंट एक कमेंट वाचत असते मी. तर हर कमेंटमध्ये असं आलं आहे की मला म्हणजे लाडू कुणाची मुलगी आहे, तुम्ही सेकंड मॅरेज केलं का, परत तुम्ही म्हणजे मला खूप सारे असे प्रश्न म्हणजे केलेले आहेत. तर त्याचे सगळ्यांचे मी उत्तर देणार आहे. ठीक आहे. पण थोडासा टाईम द्या कारण की माझ्या मागं एवढी गडबड आहे ना माझ्या पाठीमागे. आता मला जायचं आहे आणि माझं म्हणजे मी मेंटली खूप आत्ता सध्या डिस्टर्ब आहे मी खूप. कारण की आता पुन्हा मला कोर्टात जायचं आहे तारखेचा. ना आज नेमकी माझा बँकेचा पण प्रॉब्लेम झाला आहे. तिकडं पण जायचं आहे मला. मग असं खूपच परत पॅकिंग करायची आहे मला. हो की नाही. तर आणि कसं आहे काही गोष्टी सांगायच्या म्हणलं ना मी असं सांगू नाही शकत. हो की नाही. तर तुम्हाला कसं समजलं पण पाहिजे माझ्या काही गोष्टी तुम्हाला की नक्की काय झालं माझ्या लाईफमध्ये काय नाही. कसं ते माझ्या हस्बंडला कोणता आजार होता, कसे ते एक्सपायर झाले, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. पण मी इथे तर काही बोलू शकत नाही मी कारण की इथे सगळे मुलं वगैरे छोटे आमच्या घरामध्ये आहे आणि मला जास्त बोलता येत नाही. मी माझ्या घरी जाणारच आहे. तुम्हाला एक 4-5 दिवसामध्ये व्हिडिओ येईलच. त्यामध्ये माझी सगळी लाईफची स्टोरी मी त्या व्हिडिओमध्ये सांगेल की ते कसे एक्सपायर झाले, त्यांना कुठला आजार झाला होता, कसं झालं, काय झालं, मग मी सेकंड मॅरेज केलं का नाही, लाडू कुणाची मुलगी आहे, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देईल. पण थोडंसं मला टाईम द्या. ठीक आहे. चला मग. तर लाडू झोपली आहे तेच मी फटाफट भांडे वगैरे घासून घेते कारण की लाडू उठली ना मला कामच करून देत नाही. मग फटाफट आवरून घेते मी. तर चला. तर इकडे भांडी वगैरे झाली आहे माझी घासून. किचन ओटाही मी साफ केला आहे. आणि आता मी घेत आहे पीठ मळायला. मग पीठ मळून ठेवले का आई आल्यावर पोळ्या करेल आणि मग मी नाश्ता करते आणि मग आपण जाऊया मग बँकेत. तर चला मग. तर इकडे मी सकाळी झाडू मारून घेत आहे एकदा कारण की दुपारी कामवाली येते झाडून पुसून घ्यायला. मी ठेवली आहे. मी नेहमी माहेरी आल्यावर एक झाडून पुसून घ्यायला फक्त कामवाली ठेवत असते कारण की मी नाही करू शकत. मला कमरेमध्ये ॲक्सिडेंट झालेला आहे माझा.
आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये माझ्या कमरेच्या नसांमध्ये मला प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळे मला रग लागते वाकल्यावर आणि मग खूपच त्रास होतो. आणि तो ॲक्सिडेंट कसा झाला आहे मी तुम्हाला नंतर सांगेल. तर आई आली आहे कामावरून. काय माहिती आहे का, माझ्या आईला आहे ना 2 वेळा झाला होता कोरोना. जेव्हा कोरोना आला होता ना त्यावेळेस आईला म्हणजे दोन वेळा कोरोना आला, दोन्ही वेळा आईला कोरोना आला. आणि पहिल्या वेळेस जेव्हा कोरोना आला होता ना आईला, तर तेव्हा मी तिकडे होती, माझ्या घरी होती कोलकाताला. तर मला यांचा फोन आला. आई खूप आजारी होती आणि आईला घेऊन गेल्या हॉस्पिटलला भाऊ आणि भाऊजाई. तर डॉक्टर म्हणले की यांना कोरोनाचे सिम्पटम आहे म्हणून यांना तुम्ही त्यांच्यापासून लांब राहा. तर मला फोन आला आणि मला फोन आल्यानंतर ना मी इतकी रडायला लागली मी. आणि मी येऊ पण शकत नव्हती कारण की येणारं सगळं साधन बंद होतं त्यावेळेस. फ्लाईट बंद, ट्रेन बंद, सगळं बंद. कोरोना झाला तिला, आता कसं करायचं, काय करायचं. मग त्याला म्हटलं, भावाला म्हटलं तू तिला चांगल्या हॉस्पिटलला ॲडमिट कर, मी पैसे वगैरे पाठवते. आणि मग त्यांनी तिला हॉस्पिटलला ॲडमिट केलं भावाने माझ्या तिला, कारण की भावाची परिस्थिती नाही आहे पैसे खर्च वगैरे करायची माझ्या. तर मग त्यांनी तिला ॲडमिट केलं आईला. तर त्याच्यानंतर आईची ट्रीटमेंट चालू आली. पण मग त्यांनी सांगितलं की नो गॅरंटी म्हणून सांगितली. मग मी एकदमच हायपर झाली की आता मी तिथे इतकी रडायला लागली की मला काही समजा नाही मी करू काय आता, अशी कंडिशन झाली होती त्यावेळेस. मग मी डॉक्टरांना फोन कर, ह्याला फोन कर, त्याला फोन कर, आईला बघा. मग असं करता करता जवळजवळ किती 17,000 रुपये लागले नाही तुला खर्च? हां, जवळजवळ 70,000 रुपये त्यावेळेस मी असे ऑनलाईन पाठवले भावाला की आईला. तेव्हा कुठं आई जगली माझी. आणि वडील पण होते, वडिलांना पण झालता माझ्या कोरोना. दोन्ही वेळेस वडिलांना पण झालता, पण पहिल्या वेळेस वडिलांचा कळून नाही आला, ते घरामध्ये होते. पण आईची तब्येत खूपच खराब होती त्यावेळेस. आणि मग दुसऱ्यांदा कोरोना आला त्यावेळेस कुठे गेलते का तुम्ही? इथं सरकारीमध्ये. दुसऱ्यांदा जेव्हा कोरोना आला त्यावेळेस सरकारीमध्ये होती माझ्या आई हॉस्पिटलला. मग त्यावेळेस पण मी इथे नव्हती. मग आईला जेवणाचे डबे, पैसे सगळं मी ऑनलाईन पाठवायची, सगळं करायची मी त्यावेळेस. मी इथं नव्हते पण मी तिकडनं सगळं करायचे आईसाठी माझ्या. आता आई हे दिसतीये, आई जी जगली ते फक्त माझ्यामुळं, हो की नाही? हां. तर भावाने धावपळ केली होती त्यावेळेस, पण बाकी सगळा खर्च वगैरे आईला मीच केला होता. का रे त्यावेळेस किती खर्च आलता आईला? जवळजवळ त्यावेळेस त्याने धावपळ केली, इकडे घेऊन जा तिकडे घेऊन जा सगळीकडं. आणि झालं मग आता बरं झालं आई आहे, हो की नाही? का गाई? तर चला मग आता. तर इकडे आईने दादांसाठी चकुल्या करून दिलेल्या आहेत. त्या दिवशी मी तुम्हाला दाखवलं ना चकुल्या, तर दादा आमचे रोज सकाळी तेच खातात चकुल्या. आणि इकडे हा नाश्ता वगैरे करून पुन्हा झोपला आहे. तर इकडे मी आवरले आहे, ड्रेस वगैरे चेंज केले आणि आता मी निघाले आहे बँकेत. तर चला मग बघूया काय होतं. आणि ऐक ना साहिल, लाडूकडे लक्ष द्या. तिला सोडून जायचं म्हणलं ना मला फार टेन्शन होतं. 1 मिनटंसुद्धा इकडे होऊन देऊ नको. ती पडती बाहेर, लक्षात होती बाहेर जाती, खूप टेन्शन आहे. याला खूप समजून सांगावं लागतं. विराजला सगळं माहिती आहे, त्याच्यामुळे विराजला काही सांगायची गरज नाही पडत. विराज गेला पण माझा असं एक हात तुटल्यावर झाले मला. आणि तिला सोडून जायचं म्हणलं ना मला टेन्शन होतं खूप. तर चला मग आता जाऊया. मी ओढणी घेतली, तिला लगेच समजलं. तिने मोबाईल बघत होती, मोबाईल फेकून दिला आणि कडेवर येऊन बसली. लाडो बस ना बाळा इथं. तिला समजलं मम्मी बाहेर चालली म्हणून. मी कुठंच नाही जाणार बाळा. चला, साहिल घेऊन तिला किचनमध्ये गेला आणि आता मी निघाले. चला जाऊन ये पटकन बँकेत, काय होतं बघूया. का अकाउंट बंद केलं आहे माझं काय माहिती त्यांनी. तर चला मग आता. घराच्या जवळच मला रिक्षा भेटली आहे कारण की बँक खूप लांब आहे. मग जाता करता बँक बंद होऊन जाईल, त्यामुळे मी रिक्षा केली आहे. हो चला. माझं जे आधार कार्ड हरवलं होतं ना, हे बघा आलं आहे आधार कार्ड. मी ऑनलाईन ॲप्लिकेशन दिलं होतं
मला आलं आहे ओरिजिनल. तरी मग तुम्हाला सांगावा की आधार कार्ड भेटलं आहे मला. तर चला आता मी आले आहे बँकेत. निघाले आहे बँकेतून आणि हा एक फॉर्म दिला आहे मला. ते मी KYC नव्हतं केलेलं ना, त्यामुळे माझं अकाउंट क्लोज केलं आहे. तर आता हा फॉर्म घेतला आहे मी आणि ॲक्च्युली इथेच फॉर्म भरून देणार होते मी, परंतु नेमकी मी फाईल त्यामध्ये फोटो बँकचं पासबुक ते घरीच राहिलं, म्हणून मला पुन्हा जावं लागतं आता घरी. चला, लावडाच्या नादामध्ये ना मी विसरून गेले हो घ्यायचं. आता हा फॉर्म मी घरी जाऊन भरणार आणि टाईम असला तर परत येणार, कारण की लाडूच्या नादामध्ये मी बँकचं पुस्तक आणि फोटो वगैरे घ्यायचे विसरले. तर आता परत चालली घरी आणि घर खूप लांब आहे. आता रिक्षा पण नाही आहे रस्त्याला, हे बघा या रस्त्याला रिक्षा पण नाही आहे. चला मग जाऊया आता. आल्यानंतर मला रिक्षा भेटली. आता मी घरी जाते, फाईल घेते, परत जाते बँकेत, कारण की परत उद्या दुसऱ्या दिवशी ना भेटणार नाही मला टाईम जायला. आता घरी जाऊया, घेऊन परत जाऊ. तर हा KYC फॉर्म मी भरून बँकेत जमा करणार आहे आता. तर झाले आहे माझे काम. KYC वगैरे फॉर्म भरून दिला आणि पाऊस येतो आहे, या रस्त्याला रिक्षा नाही आहे. पुन्हा गेले, पुन्हा घरून मी आले फाईल वगैरे घेऊन आणि आता पाऊस आला आहे. छत्री पण घरीच विसरले, मी आणलीच नाही. थांबता येत नाही कारण की लाडूला घरी सोडलं एकटीला. चला मी थांबते थोडं एका झाडाखाली, कारण की खूपच पाऊस येतो आहे. आणि बरं झालं मी इथे आहे, तेच मला ते बँकेचा प्रॉब्लेम समोर आला. घरी कोलकाताला गेले असते आणि झालं असतं तर बँकेत काय स्वतःची कामं स्वतःलाच करावी लागतात. तर दिलं सगळं फॉर्म भरून, 2 दिवसांनी चालू होईल बोलले. तर आता पाऊस थोडा कमी झाला आहे. आता सगळं आपण निघूया. ते बघा किती पावसाचं पाणी झाले. थोडासाच पाऊस झाला पण पूर्ण पाणी पाणी. लाडो मम्मी आली, मम्मी आली. हाँ हाँ, मम्मी के पास जाना है. रोई आप ऐसे रोई. हाँ ओ, मम्मा कहाँ गई. कैसे रोई, कैसे रोई. काय आलं. हाँ कपडे भिजले मम्मीचे. हो ना, मम्मी बाहेर आली, पाऊस आला ना. हाँ मम्मीचे कपडे भिजले सगळे, बघ ना. हो ना. घरी आले, आता लाडूला जेवण वगैरे घालती. बघा लाडूला ना असं मिक्सरमध्ये चपाती वाटून घालते, कारण ती डायरेक्ट नाही खात. ती मिक्सरमध्ये वाटते, थोडंसं पावडर करते आणि मग तिला मी खाऊ घालते. अजून लहान आहे ना त्याच्यामुळं. तर लाडूला जेवण वगैरे घातलं आणि लाडू आता झोपली आहे. हे बघा तोंडामध्ये अशी ठेवते बोट, हे बघा, हे बघा. अरे दोन दोन आता नाटक करते आहे, अशी झोपती बघा. हे बघा झोप. दोनों पण नाही बेटा, नाही झोप. आता लाडू झोपती आहे. बाय. तर आता लाडूला जेवण वगैरे घातलं. आता मी पण जेवले आहे आणि बसली आहे. आणि रोज काय व्हिडिओ बनवायचा नाही समजत, नाही का. असं काय बनवायचं बरोबर, रोजचं रुटीनच असते आपल्या व्हिडिओमध्ये. तर आता सध्या रुटीन शांत आहे, शांत. आणि घरात कोणीच नाही आहे. आणि भावाची बायको आज लग्न आहे बहिणीच्या धीराचं, सकाळीच गेलेली आहे तिकडे. ती पण नाही आहे घरात. मी, आई आणि लाडू आणि साहिल वरती, दादा पण वरती. आमचे दादांचं वरती असं सगळं. फक्त जेवायला आमचे दादा खाली येतात जेवण वगैरे करायला, नाहीतर बाथरूम वगैरे वरती आहे. फक्त आंघोळ वगैरे करायला इथे बाथरूम आहे. आमचे दादा खाली येतात आंघोळ करायला, बस. अजून मग काय, मी जायच्या अगोदर विराजला भेटेल तेव्हा त्याला व्हिडिओ बनवल. ठीक आहे. 5 तारखेच्या नंतर मी जाणारच आहे माझ्या घरी. काहीही होऊ दे, आता काहीही होऊ दे, 5 तारखेच्या नंतर मी थांबणार नाही. साहिलच्या तारखेचं काय होतं काय नाही
जरी म्हटले परत वकील की नाही जाता येणार नाही तुम्हाला, तर मी साहिलला ठेवून मी निघून जाईल. ठीक आहे. तर आता बघू काय होतं काय नाही, काही होऊ द्या आता. आता नाही थांबणार मी फार वैतागली आहे, फार वैतागली आहे ती मी. नको नको जीव झाला आहे मला. पण असा मी एक एक दिवस मोजती आहे. आज 25 तारीख, आज 26 तारीख, आता 4 दिवस राहिले, आता 5 दिवस राहिले. असं कसं असतं ना, काही प्रॉब्लेम ना सगळ्या गोष्टी सांगता येत नाही, हो की नाही. आणि माहेर कसं असतं 4 दिवसाचं, 5 दिवसाचं, 4 महिन्याचं नसतं ना. कोणत्याच लेडीज 4-4, 5-5 महिने माहेर राहू शकत नाही. तर चला मग आता. तर लाडू झोपल्यावर मी पण थोडा वेळ झोपली होती आणि आता संध्याकाळचे 6 वाजले आहे आणि आजचा हा ब्लॉग मी इथे स्टॉप करते. ठीक आहे. आपल्या व्हिडिओला शेअर करा, दपादप शेअर करा, लाईक करा. ठीक आहे. आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे. सबस्क्राईब करा, कारण की मी व्हिडिओ टाकली तर तुम्हाला नोटिफिकेशन येईल ना, हो की नाही. तर चला मग बाय बाय बाय.